पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता रंगत वाढत असताना प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण तापू लागलंय। भाजपचे प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार लहू बालवडकर यांनी आज विरोधकांवर निशाणा साधला। खोटा नरेटिव्ह पसरवला जात असल्याचा आरोप लहू बालवडकरांनी केला। अमोल बालवडकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर टीका केली होती। त्याला आता लहू बालवडकर यांनी उत्तर दिलं। त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणूक आता प्रतिष्ठेचा विषय बनलेली आहे। पण भारतीय जनता पार्टी तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की काय पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याचे ध्येय धोरण हे वेगळे असतात। तिथं अटी चालत नाही, मनमानी चालत नाही। त्यामुळं काही गोष्टीमध्ये फेरबदल करावा लागला। माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एक साध्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली। उमेदवारी मिळाल्यानंतर आज जो सोशल मीडियाच्या माध्यमातून जो ड्राईव्ह चाललेला आहे की मला माझा घात झाला, हे झालं, मला अजितदादांनी हात दिला, ह्यांनी सोडलं, 1.5 वर्ष माझ्याबद्दल कटकारस्थान केलं, हे केलं। पण 1.5 वर्ष तुम्ही होता कुठं? 1.5 वर्ष तुम्ही पार्टीच्या कुठल्या कार्यक्रमाला म्हणा, पार्टीच्या कुठल्या योजना याच्यात त्यामध्ये कुठं दिसले नाही, कधी आले नाही। आणि काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये पक्ष नेते, पक्षाची शिस्त याच्यामध्ये न राहिल्यामुळे पण झाल्या असाव्यात। याबद्दल जास्त आम्हाला बोलायचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।